भाकरी बनवायला गेले पण थापताच येत नाही. भाकरी उलटपालट करत असताना भाकरीचे तुकडे पडतात किंवा भाकरी खाताना ती कडक लागते. हे सगळं तुमच्या बरोबर सुद्धा होतंय का? किंवा तुम्ही बॅचलर असाल, पहिल्यांदा भाकरी बनवायला घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ज्वारीमध्ये काय घातलं की अगदी मौसूत होते, ज्वारीचं पीठ कसं दळायचं, किती दिवसासाठी दळायचं, किंवा ज्वारीचं पीठ चांगलं राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं, तुम्हाला जर थापता येत नसेल तर लाटून तुम्हाला भाकरी कशी करता येते, डब्याला ग्लुटेनने भरपूर आपण गव्हाच्या पिठाची पोळी देतो जी आपल्या शरीरासाठी तितकीशी चांगली नाही, तर त्या तुलनेत ज्वारीचा हा फुलका किंवा अगदी मौसूत भाकरी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. दिवसभर मौसूत राहण्यासाठी काही टिप्स दिलेले आहे. अशी ही भाकरी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, म्हणून तो अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज करा आणि आपली वेबसाईट सुद्धा आहे, तिथून सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीचं पीठ पचायला हलकं जातं, शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल, तुम्हाला जर मधुमेह किंवा डायबिटीस सारखे आजार असतील तर या ज्वारीच्या पिठात साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हे पौष्टिक आहे. शिवाय पचायला हलकं, चवीला अगदी मस्त भाकरी लागते आणि बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. घरातला हा मेजरिंग कपने बरोबर 2 कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही जर भाकरी बनवण्यात एक्सपर्ट असाल तर प्रश्नच नाही, पण जर पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्हाला भाकरी बनवणं जमत नाही, तर मेजरिंग कप असेल किंवा घरातली एखादी वाटी असेल त्याने पीठ मोजून घेणं गरजेचं आहे. आता नेमकं हे ज्वारीचं पीठ आपण कसं तयार केलंय ते थोडक्यात सांगते. तर तुम्हाला साधारणतः 1 किलो ज्वारीचं मी पीठ कसं तयार करायचं त्याचं प्रमाण देते. तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. बाजारातून ज्वारी घेताना एक तर चांगल्या क्वालिटीची, मध्यम आकाराची आणि सोलापुरी शाळू ज्वारी आपल्याला घ्यायची आहे. चवीला छान लागते आणि भाकरी सुद्धा याची छान होते. 1 किलो ज्वारीसाठी साधारणतः 4 चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलाय. जुना तांदूळ म्हणजे नेमकं काय? जसा भात केल्यावर छान सुटसुटीत होतो, मोकळा होतो, असा जुना तांदूळ घ्यायचा आहे. 1 किलो ज्वारीमध्ये साधारणतः 4-5 चमचे आपण जेव्हा जुना तांदूळ घालतो तर भाकरी वातूळ होत नाही. तर तुम्हाला जर तांदूळ चालत नसेल तर याऐवजी तुम्ही 1 मूठभर किंवा 50 ग्राम प्रमाणात सोयाबीन सुद्धा इथे वापरू शकता. तर फक्त ज्वारी दळून आणायची नाही, तर त्याला सोयाबीन थोडा किंवा थोडासा तुम्ही इथे तांदूळ वापरू शकता. असं हे असं आपल्याला ज्वारीचं प्रमाण घेऊन तुम्हाला हे पीठ तयार करायचं आहे. हवं असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर घेऊन चांगलं पुसून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला हे दळून आणायचं आहे. तर ज्वारीचं पीठ दळताना खूप जास्त बारीक नको, खूप जास्त मोठं नको, मध्यम आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे. म्हणजे याची भाकरी खूप जास्त कडक सुद्धा होत नाही आणि खूप जास्त चिवट सुद्धा होत नाही. मध्यम पीठ दळून घेतलं की चवीला भाकरी छान होते आणि ते अगदी दिवसभर मौसूत राहते. ज्वारीचं पीठ शक्यतो लागेल तसं एक 10-15 दिवसाचं थोडंच आपल्याला दळून ठेवायचं आहे. जितकं पीठ तुमचं ताजं असेल तितकं